माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक 11 गणेशोत्सव काल आणि आज. आपण आपल्या भारत देशामध्ये विविध सण उत्सव साजरे करतो आणि त्याचे विशेष महत्त्वही आहे. आपल्याला आवडणारा एक महत्त्वाचा सण म्हणून गणेशोत्सवाचा उल्लेख करतो. खरं तर गणेशोत्सव सणाला जुनी परंपरा आहे. तेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. भारतावर परकीयांची सत्ता होती. इंग्रज शासकाची मनमानी चालू होती. त्यावेळी भारतीय संस्कृतीवर आघात होत होते. लोकांना जाणीव जागृती करून देणे, त्यांना एकत्र आणणे या उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केला. भारतीयांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण झाले होते. जोपर्यंत लोकांना त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दल आदर वाटत नाही, तोवर सगळे प्रयत्न निष्फळ आहेत असे लोकमान्य टिळकांना वाटत होते. कारणांमुळे आपल्याकडे गणेशोत्सव घराघरात साजरा होण्याची प्राचीन परंपरा होती. लोकमान्यांनी त्याला सामाजिक सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. त्याचे प्रमुख कारण ब्रिटिश सरकारच्या विरोधी मत प्रकट करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे होय. कारण धार्मिक कार्यक्रमांना इंग्रज सरकारचा विरोध नव्हता. यामुळे स्वातंत्र्याबाबत जनजागृती, लोकसंघटन आणि लोकसंग्रह करणे सोपे झाले असते. पूर्वी गणेश देवतेची स्थापना फक्त देवघरात व्हायची. आता ती सार्वजनिक ठिकाणी होऊ लागली. त्यांनी इसवी सन 1894 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केला. गणेश चतुर्थीला सुरू झालेला गणेशोत्सव 10 दिवस साजरा होऊ लागला. याची सुरुवात पुणे शहरापासून झाली. त्यानंतर केशवजी नाईकांच्या चाळीतील उत्साही तरुणांनी 1899 मध्ये मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये पुण्यात विंचुरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली. यामुळे लोकांच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले. अनेक शतकांपासून घरात सुरू असलेल्या सणाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त करून दिले. यामुळे हिंदू धर्मियांमध्ये एकोपा वाढला अशी आशा होती आणि ती पूर्णही झाली. इंग्रजांनी जमावबंदी, लोकसंघटन, राजकीय बैठकांना विरोध दर्शविला होता. मात्र इंग्रज धार्मिक कार्यात हस्तक्षेप करीत नव्हते. पुढे हळूहळू पुणे शहरात सुरू झालेला हा गणेशोत्सव गावोगावी सार्वजनिकरित्या साजरा होऊ लागला. स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्याच्या हेतूने सुरू केलेले हे ऐतिहासिक पाऊल ठरले. महाराष्ट्रात लहान मोठ्या सर्वांनाच आवडणारा गणेशोत्सव हा सण आहे. प्रत्येक घरात ज्या प्रकारे गणेशाची उपासना करतात तशीच ती सार्वजनिक ठिकाणी केली जाते. जात, धर्म, पंथ विसरून अतिशय आनंदाने गणेशाची स्थापना करतात. प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरी आणून त्याची प्रतिष्ठापना करतात. मोठा उत्साह, आनंद आणि भक्तिभावाने गणेशाची उपासना केली जाते. भाद्रपद महिन्यामध्ये गणेश मूर्ती आणून तिची मनोभावे प्रतिष्ठापना करतात. गणपतीला दुर्वा, मोदक, लाडू फार आवडतात. नैवेद्यामध्ये मोदकाला विशेष मान असतो. गणपतीची स्थापना करण्यापूर्वी घरी रंगरंगोटी, सजावट करून मखर तयार करतात. यावेळी 10 दिवस घरी दारी उत्साह ओसांडून वाहत असतो. सरस्वती व गणपती ही विद्येची देवता आहे असे मानतात. म्हणूनच शिक्षणाची सुरुवात श्री गणेशा गिरवून केली जाते. गणेश देवतेला विघ्नहर्ता म्हणूनच मानतात. कोणतेही शुभकार्य करताना प्रथम गणेशाची पूजा करतात. गणपतीला भारतीय संस्कृतीत प्रथम स्थान आहे. गणपतीचे गणेश चतुर्थीला आगमन तर अनंत चतुर्दशीला विसर्जन करतात. 10 दिवसांच्या आराधना पूजेनंतर गणेशाचे विसर्जन करतात. गणपती बाप्पा मोरया असा गजर पूर्ण वेळ ऐकू येतो.
अशा गजरात नदी तलावामध्ये गणपतीचे विसर्जन करतात आणि भावपूर्ण नजरेने गणेशांना निरोप दिला जातो. गणेश देवतेला पुढील वर्षी लवकर येण्याची प्रार्थना करण्यात येते.